महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष मेश्राम साहेब, नुकतंच ज्यांनी प्रास्ताविक केलं असे ठोकळ साहेब, सुंदर असं संचालन करणारे काळे साहेब, बागुल साहेब, गायकवाड साहेब, मिलिंद बागुल, नागवंत साहेब, परदेशीजी, पगारे साहेब, फुलमाळी, नरवडे साहेब, मेश्रामजी आणि काही मंडळी पुन्हा या कार्यक्रमासाठी याला इच्छुक आहे त्या सर्वांचं आजच्या या कार्यशाळेमध्ये मी स्वागत करतो. सुंदर अशा या सभागृहामध्ये आपण सगळेजण एक निश्चित असा निर्णय घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. त्या गोष्टीचा आनंद वाटतो. ही संस्था, हे संकुल ज्या माणसाचं आहे, तो मराठा समाजाचा माणूस आपल्याला ही उपलब्धी करून देतो. या निमित्तानं मला आठवण होते शाहू महाराजांची, सयाजीराव गायकवाड यांची, की बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी शाहू महाराजांनी जी मदत केली असेल, सयाजी गायकवाडांनी जी मदत केली असेल, ती मदत जर त्यांना मिळाली नसती तर कदाचित बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये एवढं कार्य करू शकले नसते. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबसुद्धा आपल्या एका प्रासंगिक कार्यक्रमामध्ये स्वतःची तुलना मोजेससोबत करतात. मोजेस हा इस्रायलमध्ये जे यहुदी लोक होते, त्या यहुदींना सुरक्षित स्थळी त्याने पॅलेस्टाईनमध्ये पोच कसं केलेलं आहे, अशा पद्धतीचा जो काही लढा आहे, तो लढा मोजेसने आपल्या यहुदी समाजासाठी लढलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब स्वतःला मोजेससोबत स्वतःची तुलना करत असताना एका प्रसंगामध्ये आपल्याला दिसतात. आणि हेच बाबासाहेब आम्हाला त्या संबंधाने पुढे घेऊन जात असताना या ठिकाणी आज ज्या प्रासंगिकतेवर आपण आधारित या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तर मद्रासमध्ये बाबासाहेब या संबंधाने म्हणजे शासनकर्ती जमात बनावे अशा स्वरूपाचं विधान बाबासाहेब करतात. ते भाषण बाबासाहेबाचं खूप मोठं असं भाषण आहे. त्यामध्ये अनेक प्रसंग बाबासाहेबांनी मांडलेले आहेत. प्रसंग जरी एन शिवराज यांच्या पत्नीच्या सत्काराचा होता, मीना बक्कम ह्या महापौर झाल्या होत्या मद्रासच्या, आणि त्या निमित्तानं जो प्रसंग होता, आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी असलेल्या अस्पृश्य समाजाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उद्देशून अशा स्वरूपाचं विधान बाबासाहेब करतात. आणि बाबासाहेब या संपूर्ण तासभराच्या भाषणामध्ये शेवटी बाबासाहेब एका ठिकाणी उल्लेख असा करतात की माझं मद्रासमध्ये उत्स्फूर्त असं स्वागत झालेलं आहे. म्हणजे इतर कुठल्याही शहरात अस्पृश्य समाजाने स्वागत केलं त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्स्फूर्तपणा मला मद्रासच्या जनतेमध्ये आढळतो. अशा स्वरूपाचं विधान बाबासाहेब शेवटच्या क्षणाला, शेवटच्या मिनिटाला करतात आणि नंतर बाबासाहेब आपलं भाषण संपवतात. मी त्या प्रसंगाकडे पाहत असताना मला असं वाटतं की मद्रासमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं उत्स्फूर्त स्वागत का झालं असेल. त्या कार्यक्रमाला हजारो लोक होते. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी होते. त्याचं कारण असं आहे की मद्रास या प्रांतामध्ये बौद्ध धम्म विचाराचा प्रसार आणि प्रचार हा मोठ्या प्रमाणात अगोदरच झालेला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांची पावलं त्या दिशेने पडताय. म्हणून त्या कार्यक्रमामध्येच एका विद्यार्थ्याने बाबासाहेबांना तथागत भगवान गौतम बुद्धाचं चारित्र्यसुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या विचाराची प्रासंगिकता ठिकाणी सिद्ध करतात, त्यावेळी त्या ठिकाणी असणारा जो वर्ग आहे, तो वर्गसुद्धा धम्म चळवळीला बांधील असा वर्ग आहे. त्याचं कारण असं आहे की 1870 म्हणजे ज्यावेळी कुठेही काही देशभरात नव्हते, आम्ही इकडे वेगळ्या अडीअडचणीमध्ये, समस्यामध्ये असतो, त्यावेळी मद्रासमध्ये एडविन अर्नाल्डो या युरोपियन
पत्रकाराने लाईट ऑफ एशिया नावाचा एक ग्रंथ लिहून त्या परिसरामध्ये त्यावेळी 1,00,000 प्रती त्या पुस्तकाचा खप झाल्याचं त्यावेळी म्हणजे आपल्याला हे केलेलं आहे. म्हणजे 1870मध्ये बुद्ध धम्माचा विचाराचा प्रसार आणि प्रचार करणारा साहित्यिक युरोपियन माणूस हा मद्रासमध्ये येऊन गेलेला होता आणि त्या परिसरामध्ये त्या विचाराची माणसं म्हणजे 1871ला जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये 10,000 बुद्ध धर्मीय माणसं ही एकट्या मद्रास शहरामध्ये होते आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा उत्स्फूर्त असा सत्कार झाल्याचं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीचं वातावरण होत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र चित्र वेगळं होतं. महाराष्ट्रामध्ये असणारी जी आमची चळवळ होती ती गटांगळ्या खात 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 पुढे जाणारी आमची चळवळ होती. महात्मा फुलेचा निधन झालेलं होतं. महात्मा फुलेंचा वारसा सांगणारी माणसं ही वेगवेगळ्या याच्यामध्ये स्थिरावली होती आणि असं असताना आमच्या उत्थानासाठी, आमच्या विकासासाठी, आमच्या भल्यासाठी जी माणसं काम करत होती त्यामध्ये गोपाळबुवा वळणकर म्हणून एक होते, शिवराम कांबळे म्हणून होते, किसन फागूजी बनसोडे म्हणून होते, गणेश आकाजी गवई म्हणून होते. ही माणसं कमी अधिक प्रमाणात समाजाच्या विकासाच्या, समाजाच्या प्रश्नाच्या संबंधाने राज्यकर्त्याकडे आपल्या प्रश्नाचं ग्रहण मांडण्याचं काम करत होते. परंतु हे सगळं होत असताना त्या संबंधीचा दबाव जसा वाढायला पाहिजे होता त्या पद्धतीचं वातावरण मात्र निर्माण होत नव्हतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बाबासाहेब हे सार्वजनिक जीवनामध्ये समोर आल्यानंतर आपल्याला म्हणजे त्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा मांडणी करण्याची गरज यासाठी वाटते की बाबासाहेब साऊथ बोरो कमिशनच्या समोर आल्यानंतर पहिल्यांदा आपलं निवेदन सादर करतात. त्या निवेदनामध्ये आपल्या या सविस्तर मागण्याच्या संबंधाने बाबासाहेब पुन्हा मांडणी करतात. त्यानंतर साऊथ बोरोला दिलेल्या निवेदनाचा सायमन कमिशन असेल 1932 पर्यंतचा जो सगळा इतिहास आहे तो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यावर पुन्हा चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आमच्या समस्याचं, आमच्या अडचणीचं मूळ कुठे आहे हे बाबासाहेबांनी जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की बाबासाहेबांनी ब्रोकन मॅनची थेअरी मांडली होती. म्हणजे 4थ्या शतकामध्ये अस्पृश्यता जी निर्माण झाली ती अस्पृश्यता निर्माण होण्याची थेअरी जी बाबासाहेबांनी सांगितलेली ती थेअरी प्रस्थापित आणि उपेक्षित ज्या टोळ्या होत्या, ज्या जित आणि पराजित स्वरूपाचं त्यांच्यामधला जो संघर्ष होता त्याच्यामधून जी पराजित झाले त्यांना उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन नसल्या कारणाने ती माणसं या सगळ्या अडीअडचणीमधून आपलं जीवन जगत होती. आणि अशा या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं जर आम्हाला या सगळ्या सामाजिक प्रश्नाच्या संबंधाने जर पुढे यायचं असेल तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला हा जो मंत्र आहे हा मंत्रच आम्हाला पुढे खऱ्या अर्थानं घेऊन जाऊ शकतो. आजची परिस्थिती जी आहे ही जगाची विभागणीच म्हणजे वेगवेगळ्या याच्यातून निर्माण झालेली. काही ठिकाणी वर्णाच्या निमित्तानं असेल, काही ठिकाणी वंशाच्या निमित्तानं असेल, काही ठिकाणी धर्माच्या माध्यमातून असेल, काही ठिकाणी भांडवलदार कामगाराचा लढा असेल, काही ठिकाणी उपेक्षित प्रस्थापितांची लढाई आहे. भारतामध्ये मात्र जी सध्याची लढाई आहे, सध्याचा जो संघर्ष आहे तो ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम अशा स्वरूपाचा आहे. आपण कोणत्या दिशेनं काम करणार आहात, आपण कुठल्या दिशेनं काम करणार आहात हे आपल्याला या कार्यशाळेमधून निश्चितपणे ते ठरवून घ्यायचं आहे. कारण बाबासाहेबांनी केलेला जो संघर्ष आहे आम्हाला 1936च्या 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेनंतर जेव्हा आम्ही अनुभवतो की त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एका वेळी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 16 लोक निवडून आणण्याचं काम त्यावेळेस केलेलं आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या दरम्यान स्वतंत्र मजूर पक्ष असेल, शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, ही सगळी कामं काही प्रमाणात थांबत असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने इंग्रजाकडे आपल्या समस्याच्या संबंधाने सातत्याने रेटा दिलेला आहे, सातत्याने आपला पाठपुरावा करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून मला नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब राज्यघटना दिल्यानंतर त्या लोकशाहीच्या संबंधाने विविध ठिकाणी 22 डिसेंबर 1952ला पुण्याच्या लायब्ररीमध्ये असेल किंवा 21 नोव्हेंबर 1949ला संसदेमध्ये असेल या देशाच्या भवितव्याच्या संबंधाने चिंता व्यक्त करतात. कारण बाबासाहेबांना आज जी काही परिस्थिती आहे हे त्यावेळेस बाबासाहेबांना कळत होतं. भविष्यामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण या देशामध्ये निर्माण होऊ शकतं. आरक्षणाच्या माध्यमातून असेल, जाती धर्माच्या माध्यमातून असेल, या पद्धतीने सगळ्या देशभरात वातावरण तयार होऊ शकतं.
शकतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आमचा पक्ष हा मजबूत असला पाहिजे यासाठी त्या काळात म्हणजे एकीकडे जयप्रकाश नारायणसारखं नेतृत्व हे आर्थिक स्तरावर आरक्षण असलं पाहिजे अशी भूमिका घेऊन समोर येत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी राम मनोहर लोहिया यांना सोबत घेऊन त्यावेळी या देशामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आपण चळवळ उभी केली पाहिजे अशा स्वरूपाचा विचार बाबासाहेब मांडतात. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की 1952ला बाबासाहेबांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. 1952च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना जरी अपयश आलं तरी PN राजभोज आणि M कृष्णा नावाचे 2 गृहस्थ हे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आपण लोकसभेमध्ये पाठवले असल्याचं आपल्या समोर त्या गोष्टीचं चित्र आहे. त्यानंतर बाबासाहेब 1956ला वारतात. 57ला बाबासाहेबांना कोल्हापूरला निवडणूक लढवायची असते, परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांचं निधन होतं. परंतु त्यावेळी एक प्रचंड सहानुभूती म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन रिपब्लिकन पक्षाच्या नावाने प्रचंड सहानुभूती मिळते. आणि त्यावेळी त्या म्हणजे याच्यामध्ये 9 लोक पुन्हा लोकसभेमध्ये पाठवली जातात. ती माणसं आपल्या म्हणजे आपल्याला स्मरणात असतील. म्हणजे दादासाहेब गायकवाड असतील, दिघे नावाचे गृहस्थ होते, त्यानंतर N शिवराज होते, त्यानंतर परमार म्हणून होते, माने होते. म्हणजे अशा पद्धतीची ही जी 8 लोक होती ही लोक लोकसभेमध्ये त्या काळामध्ये पाठवण्याचं काम आपण केलेलं आहे. 1957च्या नंतर 1962च्या निवडणुकीमध्ये रामजी राम हे अकबरपूरमधून निवडून आलेले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात फाटाफूट झाली, पण उत्तर भारतामध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माणसं रिपब्लिकन चळवळीच्या नावाने एकत्र आली होती. आणि म्हणून आपल्याला आठवतं की BP मौर्यसारखं नेतृत्व की जे अलीगडमध्ये मुस्लिम नेतृत्वाला सोबत घेऊन मुस्लिम नेत्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडून येतं. त्यानंतर मुजहर हुसेन नावाचे की जे मुरादाबादमधून निवडून येतात. जे हाथरस अलीकडच्या काळात गाजलेला एक जिल्हा आहे त्या हाथरसमधून ज्योतू स्वरूप नावाचे खासदार निवडून येतात. म्हणजे 67पर्यंतचा इतिहास या पद्धतीने आहे. नंतर पुढच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी त्या गोष्टीचं ज्ञात आहे की आपण नंतर मग महाराष्ट्रामध्ये दलित क्रांतीच्या निमित्तानं असेल किंवा उत्तर भारतामध्ये कांचनमजेच्या रूपातून असेल आंबेडकरी चळवळ गतिमान झाल्याचं आपल्याला सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये जाऊ शकतो हा विश्वास या चळवळीने आमच्यामध्ये निर्माण केलेला आहे. मग त्या 62ची निवडणूक असेल, 67ची असेल किंवा 57ची असेल, आम्ही सभागृहामध्ये आंबेडकरवादी माणसं जाऊ शकतो हा विश्वास आम्हाला निर्माण करून देण्यासाठी मुद्दाम या कार्यशाळेतून तुम्हाला त्याची आठवण करून द्यावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची एक केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रास्ताविकामध्ये ठोकळ साहेबांनी बऱ्याच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. परंतु मला या गोष्टीचं आपल्याला मुद्दामून सांगायचं वाटतं की चळवळ जर चालवायची असेल तर आपल्याला संसाधनाची आवश्यकता आहे. संसाधनं ही सहज उभी राहत नाही, त्याच्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो आणि तो विश्वास सहजासहजी निर्माण होत नाही. म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये काय फरक आहे. महात्मा गांधीची अहमदाबादला सभा होती. म्हणजे संसाधनं कशी उभी राहतात त्याचं उत्तम उदाहरण अहमदाबादला जेव्हा महात्मा गांधीची सभा होती ती सभा आयोजित करण्याचं काम त्यांचा नेहमीचा सोबत राहणारा एक हिऱ्याचा व्यापारी आहे. लोखंडाचा किंवा मच्छी विकणारा भाजी विकणारा नाही. त्या काळामध्ये ज्याचा हिऱ्याचा व्यापार होता असा रायचंद मेहता हा त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचं. आणि ती सभा सुरू झाली. सभा सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत आणि त्या जमलेल्या लोकांमधून कोणी त्यावेळी 2 रुपये देतं, कोणी 10 रुपये देतं, कोणी 4 आणे देतं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी देणगी महात्मा गांधींना दिली जात होती. आणि महात्मा गांधी एका बाजूला बसलेले असायचे आणि ती वर्गणी गोळा होत राहतात. ही घटना आमची चर्मकार समाजाची एक बाई दुरून पाहत असते. ती याच्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते की आपल्या नवऱ्याचा जेवणाचा डबा ती त्या ठिकाणी घेऊन आलेली असते. नवरा ज्या ठिकाणी सभा चालली त्या चौकामध्ये चप्पलला बूट पॉलिश करण्याचं काम करत असतो आणि तो ते करत असताना त्याचा जेवणाचा डबा घेऊन ती आलेली बाई ते दृश्य पाहते की महात्मा गांधी आलेले आहेत. महात्मा गांधी कोणतरी खूप मोठा माणूस आहे, त्याला लोक कोणी 4 आणे देतं, कोणी 50 पैसे देतं, कोणी 1 रुपया देतं, कोणी 10 रुपये देतं. माझजवळ तर काहीच नाही आहे.
तर माझी इच्छा आहे काहीतरी त्या महात्मा गांधींना दिलं पाहिजे. म्हणजे माणसाच्या भावना ह्या त्याच्याशी कशा जोडल्या जातात याचं उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. रायचंद मेहतासारखा माणूस लाखो रुपये तर देतोच देतो, पण सर्वसामान्य जो माणूस आहे ती बाई आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडते, 5 मणी घेते, कागदामध्ये गुंडाळते आणि त्या विचारपीठाजवळ जाते आणि तिथे जाऊन महात्मा गांधीच्या हातामध्ये ते मंगळसूत्रामधले मणी देते. ही देणगी महात्मा गांधीला मोठे करते. म्हणजे आमच्याकडे अशा पद्धतीची सुरुवात कधी होणार आहे? आम्ही तो विश्वास गमावला का? आणि जो तो आम्ही विश्वास गमावला असेल तो विश्वास निर्माण करण्याचं काम आम्हाला पुन्हा करावं लागणार आहे. आणि त्या दिशेनं मला असं वाटतं की आजच्या या आपल्या कार्यशाळेमध्ये तशा पद्धतीचं आपण निष्कर्षाला आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागणार आहे? म्हणजे आपल्याकडे होत नाही असं अजिबात नाही, होतं. खूप डिव्होटेड फॅमिली, खूप डिव्होटेड लोक आपल्याकडे सुद्धा आहेत, परंतु त्या तेवढ्यावर भागणार नाही. तर त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्याच्यामध्ये ती भावना मोठ्या प्रमाणात वाढण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीने आजच्या या आपल्या कार्यशाळेमध्ये विचार व्हावा. त्या दृष्टीने काय काय आपल्याला करणं शक्य आहे. अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, ह्या सगळ्यांच्याकडनं या चळवळीला गतिमान करण्यासाठी आपल्याला जे जे काही सहाय्य उभं करण्याची गरज आहे, अर्थसहाय्य उभं करण्याची गरज आहे, त्या दृष्टीने आपण काय करू शकतो तो प्रयत्न आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आपल्याला या म्हणजे वर्तमानपत्र, आपलं स्वतःचं वर्तमानपत्र, वृत्तपत्र असावं. त्या दृष्टिकोनातून काही पत्रकार मंडळीशी आपण चर्चा सुरू केलेली आहे. तो सुद्धा प्रयत्न आपण केल्याशिवाय चळवळ मोठी होत नाही. कारण बाबासाहेबांनी त्या काळात म्हटलेलं आहे की जर चळवळीला मुखपत्र नसेल तर पक्षी तुटले म्हणजे पक्षाचे पंख तुटलेल्या पक्षासारखी आपली अवस्था होते, असं बाबासाहेबाचं त्या संबंधीचं विधान आहे. आणि म्हणून ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामधून चांगल्या प्रकारचे लेख, त्यानंतर त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रासंगिक ज्या काही बाबी असतील त्या त्याच्यामधून आल्या पाहिजेत. गीतं आली पाहिजेत. म्हणजे जे जी प्रसारमाध्यमं आहेत त्या त्या प्रसारमाध्यमातून आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि आणखी मला या ठिकाणी एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की त्यासाठी आपण पतसंस्था एखादी उभी करता येते का, तो प्रयत्न केला पाहिजे. पतसंस्था म्हणजे तिथे रोजगार मिळेल, 2 लोक कामाला राहतील आणि आपल्या हक्काचं म्हणजे अर्थसहाय्य करणारी एक संस्था आपण उभी करू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. कारण हे सगळं केलं तरच बाबासाहेबांनी हे स्वप्न पाहिलेलं आहे. तुम्हा आमच्यावरची जबाबदारी, बाबासाहेबांनी केलं ते त्यांनी करून निघून गेलेत. आम्हाला ह्या छोट्या कार्यशाळा असतील, मेळावे असतील, मोर्चे असतील, निदर्शने असतील, हे आम्हाला आमच्या जगण्यासाठी करायचे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला करायचं आहे. हे बाबासाहेबांसाठी करायचं नाही आहे, महात्मा फुलेसाठी करायचं नाही आहे, शाहू महाराजांसाठी करायचं, हे आम्हाला आमच्यासाठी करायचं आहे, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी करायचं आहे. कारण उद्याची येणारी पिढी जर आपण हे काही करू शकलो नाही ते आपल्या तोंडावर थुकल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जर पाप तुम्हाला करायचं नसेल तर या दृष्टीनं आम्ही विचार केला पाहिजे. कारण आताच्या एकंदरीत राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये वातावरण अतिशय म्हणजे गलिच्छ अशा पद्धतीचं सगळं चित्र निर्माण होतंय. आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला पुढे निघायचं असेल तर आज आम्हाला अतिशय गांभीर्यानं या सगळ्या गोष्टीवर वेळ म्हणजे विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यासाठी तालुका स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, विभागीय स्तरावर असेल, एक 5-5 दिवसाच्या फरकाने आपण समजा गावात 10 दिवसातून एकदा बैठक होत असेल, तालुक्याला 15 दिवसातून एकदा झाली पाहिजे, जिल्ह्यावर 20 दिवसातून झाली पाहिजे, त्यानंतर विभागीय असतील 25 दिवसातून झाली पाहिजे, महिन्यातून राज्यभराची एकदाची बैठक. म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा नियोजन आपल्याला करावं लागणार नाही. हे केलं तरच आपल्याला आपल्या चळवळीला चांगल्या प्रकारे म्हणजे दिवस आणू शकतो, चांगल्या प्रकारे आपण काम करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनं थोडासा विचार करण्याची गरज आहे. हे काम अतिशय जिकिरीचं आहे, अवघड आहे, परंतु या सगळ्या कामातूनच ही जी मंडळी आज आपल्याला सत्तेवर दिसते, ही मंडळी याच कामातून मोठी झालेली आहे. मी अनेकदा उदाहरण सांगतो, गोळवळकर गुरुजी असतील आणि बाळासाहेब देवरस असतील, यांच्या संबंधीचं एक उदाहरण पुन्हा मी या ठिकाणी यासाठी सांगतो की ते म्हणजे तुम्हाला मला त्यातून बोध घेण्यासारखं आहे. ते उदाहरण म्हणजे एका अशाच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळवळकर गुरुजी म्हणजे हे करत असतात,
बौद्धिक घेत असतात, म्हणजे भाषण त्यांचं चालू असतं आणि त्या दरम्यान त्यांना बाळासाहेबाची आठवण होते. बाळासाहेब देवरस म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचे RSSचे प्रचारक, त्यांना आठवण होते आणि ते म्हणतात की बाळासाहेब बोलवा. बाळासाहेब बोलवल्याबरोबर बाळासाहेब येतात आणि दरवाजात उभे राहतात. त्यांचे दोन्ही हात पिठाने भरलेले असतात. ते हात पाठीमागे करतात आणि सांगा म्हणतात आदेश द्या. त्यावेळी गोळवलकर गुरुजी सांगतात की बौद्धिक वर्ग घ्या. हाताला पीठ आहे अशा अवस्थेमध्ये माणूस येतो आणि त्या ठिकाणी बौद्धिक वर्ग घेतो. 1 तास त्या ठिकाणी ते बाळासाहेब देवरस बोलतात आणि त्या ठिकाणी आपलं काम करतात. म्हणजे कामामध्ये कुठलाही भेद न ठेवता, त्याच्यामध्ये कुठलाही अहमपणा न ठेवता, गर्व न ठेवता, माझ्या हाताला जे काम मिळेल, मला जे काही काम सांगितलं असेल ते काम मी गौरव म्हणून समजावं, अशा स्वरूपाची भावना त्या मंडळीमध्ये होते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्यांना कोणाला पद्मश्री मिळतं, कोणाला भारतरत्न मिळतं, कोणाला नाना तऱ्हेचे बक्षीस म्हणजे पुरस्कार मिळून त्यांना सन्मानित केलं जातं. कारण का तर त्यांनी त्या पद्धतीच्या खस्ता, त्या पद्धतीचे कष्ट त्या काळात खाल्लेले 2 दिवस उपाशी त्यांना राहावं लागलं. म्हणजे हे काय अतिशयोक्ती नाही किंवा सांगायचं म्हणून नाही, तर ह्या सगळ्या प्रसंगातून त्यांना जावं लागलेलं आहे. अनेक माणसं ही ताप फणफण येऊन आणि तिकडेच मरून पडली, परंतु पुन्हा घरी परत आली नाही. अशा स्वरूपाचं खडतर काम त्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून आज ते त्या ठिकाणी बसलेली आहेत. आणि त्या तुलनेनं म्हणजे आपल्याकडे आज काम होत नाही, या गोष्टीची खंत वाटते. अडचणी एवढ्या आहेत, संकट एवढी आहेत, म्हणजे सगळं हे असताना आपण मात्र त्या दिशेनं विचार करत नाही. तेव्हा आपण त्या दृष्टीने विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण त्यांना आदर्श म्हणून नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे, ज्या पद्धतीने आपण ते त्यांच्या ध्येयापर्यंत गेलेले आहेत, आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कधी सुरुवात करणार आहोत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात करूया, अशा स्वरूपाचं एक आव्हान करतो आणि या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं जाहीर करून थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.